हा गाईज, आपण आलो आहे उदगीर येथे नवीन झालेल्या बुद्ध विहारापाशी. आपण ते आज पाहायला आलो आहे. त्या बुद्ध विहाराचं नाव आहे विश्वशांती बौद्ध विहार. तर आपण ते पाहायला जाणार आहोत. चला आतमध्ये, चला आतमध्ये जात आहेत आपण. चला विशाल. तर मित्रांनो, ह्या साईडला पाहू शकता तुम्ही किती प्रचंड पार्किंग व्यवस्था केली आहे मोठ्या प्रमाणात. हे बघा, पाहू शकता तुम्ही. ह्या साईडला पण आहे. तर हे माझा मित्र आदित्य, विशाल. हे बघा इकडं बघा, आदित्य. बरं, ह्या साईडला आपण हेतून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. पाहू शकता किती सुंदर असे हे केलेलं आहे. तर मित्रांनो, या विश्वशांती बौद्ध विहाराचे उद्घाटन आपल्या भारताचे राष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते. पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपण वरी जाऊन आतमध्ये जाणार आहोत आता. तर अशा प्रकारे मध्ये बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती आहे. पाहू शकता गौतम बुद्धांची. अशा प्रकारे आम्ही आता आतमध्ये आलेलो आहे. पाहू शकता तुम्ही. तर ह्या ठिकाणी आता बुद्धांची खूप मोठी मूर्ती आहे. तर ह्या ठिकाणी आता आम्ही फोटो वगैरे घेणार आहे. खूप सुंदर असे तो फ्रंट. तर आहे बघा, अशा प्रकारे माहेरीचं परिसर आहे त्याच्यावरती. हा तर अशा प्रकारे खाली पण आहे काहीतरी. खालच्या साईडला पण अरे वा, बसण्याची व्यवस्था आहे का? खाली बौद्ध विहार, 2 बौद्ध विहार आहेत.
वर एक खाली एक. दोन अशा प्रकारे इथे दोन दोन मूर्ती आहेत. वरच्या साईडला एक मूर्ती आहे, इथे एक मूर्ती आहे, पाहू शकता. फोटो निघतो ना बरोबर. हां, तर विशालचं मत काय आहे बघा आता. विशाल काय म्हणतात आमचे, बोला विशाल काहीतरी. काय आहे का मत तुमचं? हाताची घडी तोंडावर बोट, हे आमचं विशालचं मत आहे. तर आदित्य भैयाचं बी काय मत आहे बघू. आदित्य भैया सांगा जरा. तर ताईचं म्हणणं आहे की उशीर झाला, आता जेवण करून घरी जावा म्हणाले. जेवायला तर आणलो ना आम्ही, पण तसंच चालला होता बाहेर जाऊन जेवण करता बा. काय नाही मावशी, टेन्शन घेऊ नका, घरचं आणून खाता आम्ही. आणलं आम्ही. भैयाचं मत काय, कसं आहे भैया? बुद्धविहार चांगला आहे का? मस्त आहे काय तर म्हणा. नाही भैया मन आहे सध्याला. भैयाचं मन पुण्या दिवशी. या ठिकाणी बघा किती सुंदर असं बसण्यासाठी केलेलं आहे. छोटे मोठे गवत, झाडी झुडपं. हां, नंबर 1 कार्यक्रम झालेला आहे ह्या प्रकारे इथं पाहू शकता. काय आमचं विशाल भैया तर चप्पल काढून असं वाटलं त्यांना कुठल्या असं मत आहे यांचं. तर सगळे शुगर पेशंट इथे या उद्यापासून बुधविहाराला चालते. विशेष म्हणजे ह्या बुधविहाराला पाहिल्यानंतर आपल्या मुंबई येथील दादर या ठिकाणी जसे चैत्यभूमी आहे तशा प्रकारे बुधविहार बांधण्यात आलेला आहे मित्रांनो उदगीरमध्ये. तर असं मस्त आणि खूप छान असं बुधविहार बांधलेलं आहे साहेबांनी. विशाल तुम्हाला कसं वाटलं बुद्धविहार? विहाराचा परिसर खूप सुंदर आहे. विहाराचं बांधकाम जे केलेलं आहे तेही अतिशय उत्तम आहे. आणि विहाराच्या मध्ये गेल्यानंतर जे मूर्तीजवळ जे तुम्हाला फील येते तो पण एकदम छान असा होता. किंवा ती मूर्ती पाहिल्यानंतर मनाला अशी एक वेगळी शांती किंवा जे आहे ते पीस म्हणा ते एकदम मनात निर्माण होतं. कुमार कसं वाटलं विश्वशांती बुद्धविहार? ते खूप असं मनाला भावलेलं आहे माझ्या, की आता ह्या ठिकाणी आल्यानंतर एकदम शांतीचं वातावरण आणि एकदम शांत असं वाटत होतं. तर मला असं एक सांगायचं मित्रांनो की आपण ह्या बुद्धविहाराला एखादी वेळेस का होणार व्हिजिट द्यावे. आणि या ठिकाणी अशी खूप शांतता आणि खूप मस्त निसर्ग वातावरणामध्ये हे बुद्धविहार आहे. मला खूप छान वाटलं आहे. आपण पण या आणि या ठिकाणी प्रस्ताव करा. विशाल तुम्हाला कसं वाटलं बुद्धविहार? विहाराबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. मी जेवढं पाहिलं ना तो अनुभव एक वेगळाच होता. त्यामध्ये विहाराचा परिसर असेल किंवा परिसराच्या नंतर जेव्हा तुम्ही विहारामध्ये जाता तर विहारामध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही मूर्ती बघता तो अनुभव असेल. सर्व काही एकदम उत्तम आहे. सर्व काही एकदम अतिशय छान आहे. सर काय म्हणणं आहे याचं मत मांडा एक वाट. चला त्याच्यापाशी जाऊ, त्याचं बी मत घेऊ. अशा प्रकारे आम्ही सर्व काय फिरणं झालेलं आहे मित्रांनो. बघा आतमध्ये जे काय या व्हिडिओमध्ये माझं काय चुकून वगैरे काय शब्द असे चुकून वगैरे आले असतील तर त्याच्यासाठी क्षमा असावी. तर अशा प्रकारे आम्ही रिटर्न जात आहे. थँक्यू सो मच. आणि आपल्या चॅनल ब्लॉगर कुमार या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक तीन करत राहा मित्रांनो. असेच व्हिडिओ नवनवे पाहायला मिळतील. धन्यवाद.